चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याच वेळा अशा प्रश्न विचारले जातात की ताई आम्ही एकूणदेवीच्या दर्शनाला गेलो, आम्हाला तिथे ओटीमध्ये नारळ दिलं, त्या नारळाचं काय करावं? किंवा आम्ही अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटमध्ये आम्हाला नारळ दिलं, किंवा तुम्ही कुठल्याही मंदिरात गेल्यावर आपण जेव्हा देवीची ओटी भरतो किंवा नैवेद्य स्वरूप ते नारळ आपल्याला मिळतं, तर अशा नारळाचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो. किंवा गुरुचरित्र पारायण केलं आपण, पूजा मांडणी केली, त्या नारळाचं काय करायचं हा प्रश्न असतो. मग अशा वेळेस ना घरात खूप नारळ साचतात आणि त्या सगळ्या नारळांचं करायचं काय ना हा मोठा प्रश्न पडतो. आणि आपल्याकडनं काही चुका सुद्धा होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. नारळ आपण जेव्हा कुठल्या पण धार्मिक ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला देवीची ओटी भरली आहे किंवा अगदी तुम्ही अक्कलकोटला गेलात तरी सुद्धा ह्यात तुम्हाला नारळ दिल्या जातं. मग त्या नारळाचा काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो. तर लक्षात घ्या, देवीचं नारळ किंवा कुठल्याही मंदिरात गेल्यावर जेव्हा तुम्ही दान दक्षिणा करत असता किंवा देवीची ओटी भरणार कुठलंही कार्य केलं तरी नारळ मिळतो. किंवा घरात जरी सत्यनारायण केलो आपण, बघा सत्यनारायण आपण केलं गुरुजींच्या साक्षीने तेव्हाही आपल्याला ते नारळ देतात. किंवा तुम्ही वास्तुशांती जरी केली तरी आपल्या ओटीमध्ये नारळ ठेवल्या जातं. आता वास्तुशांतीला जेव्हा नारळ आपल्या ओटीमध्ये ठेवतात तेव्हा ते नारळ ना आपल्याला आपल्या घरातच कुठेतरी बांधायचं असतं, लाल कपड्यात बांधून. मग ते किती का वर्ष ते ठेवता, तुमची इच्छा असेल 1-2 वर्षात जर तुम्हाला वाटलं ते खराब झालं तर तुम्ही ते निर्माल्यात टाकून देऊ शकता. काही घरात असं आहे की ताई आमच्याकडे ना नारळच फोडल्या जात नाही, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की नारळ फोडतच नाही. मग अशा वेळेस त्या नारळांचं काय करावं हा तर अजून मोठा गंभीर प्रश्न असतो. सगळ्यात आधी तुम्ही आता समजा मी माहूरला गेली, माहूरला गेल्यावर मला एक नारळ आला, त्या नारळाचं काय करावं हा मोठा प्रश्न असतो. तर सगळ्यात आधी ना ते नारळ आपल्या घरी आणायचं असतं. कुठलाही देवाचं तुम्ही मंदिरात जाता तिथे तुम्हाला नारळ मिळतं, ते घरी आपल्या आणायचं. कारण त्या नारळामध्ये खूप जास्त सात्विक ऊर्जा असते. एकतर नारळ असं असताना जे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक असतं आणि नारळामध्ये एखादी सकारात्मकता ऊर्जा परमेश्वराच्या ज्या काही प्रजापती लहरी आहेत त्या आपल्याकडे आकृष्ट करण्याचं काम हे त्या नारळामध्ये असतं. आणि तेच नारळ आपल्याला जेव्हा मिळतं किंवा आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो किंवा आपणही कोणाच्या घरी गेलो तरी ते सुद्धा आपल्याला नारळाची ओटी भरली जाते. तर त्या नारळातून ज्या प्रजापती लहरी ना त्या खूप चांगल्या आकृष्ट झालेल्या असतात, म्हणून त्या नारळाचं पावित्र्य अजून वाढलेलं असतं. नारळ पण कुठेही ठेवताना आपल्याला मासिक धर्म असला, सुतक असला तरी त्या नारळाला शक्यतो स्पर्श करूच नाही. आता आलेलं नारळ काय करायचं, तर सगळ्यात आधी एका स्वच्छ ठिकाणी ते नारळ ठेवायचं असतं. तुम्ही अगदी लवकरच त्याच दिवशी ते नारळ जरी आज तुम्ही गावाला जाऊन आले, कुठल्याही तीर्थक्षेत्र तुम्ही जाऊन आले, ते नारळ आणायचं, ते फोडायचं आणि खायचं. सगळ्यांनी खायचं. आता एवढं नारळ येतं ना ताई काय करावं, तर ह्या नारळाचा वापर स्वतः खायचा आणि शक्यतो ना काहीतरी गोड पदार्थ करूनच नारळाचा वापर केला, म्हणजे ते नारळाचं काहीतरी खायचं. मग तुम्ही ते खोबऱ्याचे लाडू करा किंवा तुम्ही डायरेक्ट खोबरं किसून तुम्ही थोडं खाऊ शकता. आणि खोबरं खाणं खूप चांगलं असतं माहिती. सकाळी सकाळी बऱ्याच ठिकाणी ना हे खोबरं आणि थोडासा गुळाचा खडा खाल्ल्या जाता. आपल्या म्हणजे जर आयुर्वेदिक बघितलं तर आपल्या शरीरासाठी केसांसाठी पण खूप चांगलं असतं. मग तुम्ही तो वापर करू शकता किंवा फोडून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता. कधी तुम्हाला गोड पदार्थ करायचा असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. पण ते नारळ त्याचा तिखट, मग तुम्ही मसाले भातच करताय किंवा घरात मसाला करताय, मसाल्याची भाजी करतोय, त्याच्यात ते खोबरं वापरायचं नाही. गोड काहीतरी करायचं. मग ते रोज थोडं तुम्ही किसून काहीतरी तुम्ही खूप रेसिपी असतात ते तुम्ही म्हणजे फोडून खाऊ शकता. खाणं असतं किंवा अगदी फ्रीज मध्ये ठेवून नंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता. केंद्रातलं नारळ असो किंवा मंदिरातलं असो, कुलदेवीचं नारळ असो, महाराजांच्या मठात गेल्यावर अभिषेक करत असतो तेव्हा सुद्धा ते नारळ आपल्याला देतात. ते नारळ याच पद्धतीने फोडून आपल्याला ते खायचं असतं. हा झाला पहिला मुद्दा. त्याचं तिखट काहीच बनवायचं नाही. तो आता समजा गावाला जाऊन आले केलं तर अति उत्तम. किंवा 4-5 दिवसांनी ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता. आता काही ठिकाणी असं असतं ना की ताई आमच्याकडे ना नारळच फोडल्या जात नाही. मग अशा वेळेस नारळाचं काय करावं, तर लक्षात घ्या, तुम्ही कुलदेवीला गेले, आपण रोज कुलदेवीला जात नाही, वर्षातून एकदा कुलदेवीला आपण जातो. कुलदेवीचं नारळ किंवा अक्कलकोटचं नारळ कुठलं पण तुम्ही कुठल्याही देवाच्या ठिकाणी गेला तिथलं नारळ जर आल्यावर जर तुमच्या घरात फोडायची पद्धतच नाहीये, मग अशा वेळेस ते नारळ आपल्या तिजोरीत लाल कपड्यात बांधून तुम्ही ठेवू शकता. त्याचं पावित्र्य राखणं महत्वाचं आहे. लाल कपड्यात बांधून ठेवा. बरेच लोक आपल्या घरावर ते टांगतात, म्हणजे घराच्या बाहेर मुख्य म्हणजे आपण माझ्या घरात प्रवेश केल्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही ते
टांगून ठेवू शकता, लाल वस्त्रामध्ये टांगून ठेवू शकता, किंवा घरात कुठेही तुम्ही मध्यभागी ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात तिथे तुम्ही ठेवू शकता जर जागा असेल तर. नाहीतर मग मुख्य दरवाजाच्या आतल्याच बाजूला, म्हणजे आपल्या घराच्याच आत तुम्हाला ते लाल कपड्यात बांधून ठेवू शकता. एकतर तिजोरीमध्ये ठेवा, नाहीतर मग लाल कपड्यात तुम्ही बांधून ते ठेवू शकता. मग आता काय हे किती दिवस ठेवायचं? जेवढाच दिवस तुम्हाला वाटतं ना चला आता हे ठेवलं आहे, आणि काय होतं ना एका पॉइंटला ते नारळाचं पाणी सुकून जातं बघा, नारळाचं पाणी सुकून जातं. मग अशा वेळेस ते नारळ ना ते नारळ निर्माल्यात टाकायचंच नाही, तुम्हाला सांगते. ते एका शुद्ध ठिकाणी, एका शुद्ध जागी, म्हणजेच मग वाहत्या पाण्यात एकदम पवित्र ठिकाणी ते तुम्ही विसर्जन करू शकता. किंवा सगळ्यात बेस्ट आयडिया तर असंच आहे, आता मला माहिती आहे की माझ्या घरात नारळ फोडल्या जात नाही, पण आमच्या घरात अशी काही पद्धत नाही, मी फक्त सांगते तुम्हाला. मला माहिती समजा की माझ्या घरात नारळ वगैरे फोडल्या जात नाही, मग काय करायचं, ते नारळ आणायचं मस्तपैकी एका पाणी, म्हणजे एका म्हणतो ना की पाणी संपूर्ण ओलं ते नारळ करायचं, आणि एका म्हणतो ना तांब्यामध्ये वगैरे ते ठेवायचं, की जेणेकरून त्याला कोंब फुटेल आणि छानपैकी तुम्ही झाडं लावू शकता. असं पण तुम्ही करू शकता, कारण त्या नारळामध्ये खूप पावित्र आहे, ते तेवढं राखलं पाहिजे. नाहीतर काय होतं मग, नाही निर्माल्यात टाकू का, ते नारळ निर्माल्यात टाकणं हे चुकीचं आहे. एखाद्या अगदी पवित्र ठिकाणी जर तुम्ही जाणार असेल तर तिथे तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकता. पण त्याच्यापेक्षाही चांगलं आहे की तुमच्या घराजवळ आसपास जागा असेल, किंवा तुमची जमीन असेल, मळा असतो आपला, त्या मळ्यात जाऊन तुम्ही मग छोटस घरातच तुम्ही कुंडी तयार करावी. ते झाडाला जेव्हा असं छान कोंब वगैरे किंवा पानं वगैरे, मग ते एका कुंडीमध्ये ठेवायचं. थोडंसं झाड वाढलं की ते तुम्ही जाऊन तुम्ही एका तुमच्याच मळ्यात किंवा कुठे जागा असेल तिथे ते झाड तुम्ही वाढवून देऊ शकता. पण ते नारळ निर्माल्यात टाकायचं नाही. आता बऱ्याच आपल्या जर एखादं नारळ खराब झालं किंवा त्याच्यातून तुम्ही फोडल्यावर पण नारळ खराब होतं बघा, की ताई मी नारळ फोडणं ते खराब झालं. मग अशा वेळेस ते तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता, जेव्हा ते खराब झालं तेव्हा. पण जर ते स्वच्छ आहे, चांगलं आहे, आणि आपण घरातही कलश स्थापना करत असतो बघा, तर त्या घरातल्या कलश स्थापनेचं ते नारळ जर खराब झालं घरातलं, तर मग ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. पण चांगलं नारळ आहे आणि फक्त त्याच्यातलं पाणी जेव्हा संपतं ना, मग ते खोबरंही खराब होऊन जातं. मग तुम्ही आधी ते पाणी घरातही आपला जेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो त्या नारळावर नेहमी म्हणजे खाली सुद्धा पाणी भरपूर ठेवायचं, नारळावर पाणी ठेवायचं, की जेणेकरून ते ताजं राहतं, चांगलं राहतं. कोंब आला तर त्याचं झाड लावू शकता तुम्ही, आणि नाही आलं तर ते नारळ चांगलं राहील. आता ते नारळ कधी बदलायचं असतं, बऱ्याच ठिकाणी असं आहे की महिन्या टू महिना नारळ बदलता. पण मी काय करते, माझं नारळ आणताना चांगलं असते, पाणी वगैरे मी नेहमी चेक करत असते. मला वाटलं की आता पाणी खराब होत आहे, म्हणजे पाणी कमी होत चालले, आपण जेव्हा असं वाजवतो तर आपल्याला कळतं की आता पाणी कमी आहे किंवा ते थोडं कमी होत चाललंय. मग अशा वेळेस ते नारळ मी फोडते, आणि मग ते नारळ फोडून, मी नाही फोडत, स्त्रियाकडे नारळ फोडत नाही, म्हणजे आमच्याकडे ती पद्धत नाही. मग माझे मिस्टर ते नारळ फोडतात, त्याचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो. मग नवीन नारळ आणते. पण अगदीच खूपच खराब झाले असं कधी वेळच आलेली नाही, कारण ते नेहमी चेक करत असते. आता समजा गावाला जाऊन आली, देवीला जाऊन आली, तर ते नारळ फोडलं आणि यदा कदाचित जर ते नारळ आपलं खराब झालं, मग ते नारळ तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. पण ते पावित्र असतं. मी बऱ्याच वेळा बघते की ताई मध्ये नारळाचं काय करायचं, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात. आणि काही ते घरात असं आहे की नारळ सुद्धा म्हणजे फोडत नाही. मग ते एकदा नारळ टांगणार, किती वेळा ते नारळ टांगवणार ना आपण घरातही किंवा आपल्या तिजोरीतही. मग अशा वेळेस ना एक खूप छान आहे, जर तुमच्याकडे मळा असेल, जमीन असेल, किंवा बाहेर मोकळी जागा असेल तुमच्या वास्तूची जागा, तर तिथे तुम्ही ठेवू शकता. जर फोडून खायची पद्धत असेल तर मग तो खूपच चांगलं, लगेच आणायचं, फोडून बिडून खायचं, काहीतरी गोड धोड करायचं, किंवा घरातलं जर खाणार असेल तर त्यांना खाऊ घालायचं, की जेणेकरून ते जे काही पावित्र आहे, ज्या काही सकारात्मक लहरी आहे ना, ते कुठेतरी वाया जाणार नाही, ते आपल्याच पर्यंत येईल. आता आपल्याला अजून एक असतं बरं का, बऱ्याच घरात असं होतं की आता खूप नारळ गोळा झालेले आहे, मग आपल्याकडे कोणीतरी आलं, मग तेच नारळाची ओटी भरायची त्या बाईला द्यायचं. किंवा मग देवा, म्हणजे आता समजा मला कुठून तरी नारळ आलेला आहे, अक्कलकोटवरनं मला नारळ आलं, मग आता कोणीतरी आलंय किंवा मलाच मंदिरात जायचं, मग तेच नारळ नाही, मंदिरात तेच नारळ ठेवायचं नाही. आपल्याला आलेलं आहे ते नारळ प्रसाद रूपी ते नारळ आहे, ते आपणही त्याचा स्वीकार करावा आणि त्याचा वापर करावा. नाही तर आपल्याच आलेलं नारळ याला त्याला देत बसायचं अजिबात नाही. इव्हन मंदिरात पण नाही. तुम्हाला तुमच्या घराचं नारळ फोडलेलं चालत नाही, तर मी तुम्हाला पर्याय सांगितलेले आहे, तुम्ही झाडं लावू शकता. खूप काही ऑप्शन आहेत. आता गुरुचरित्र पारायण केल्यावर अगदी थोड्या दिवसांनी तुमची अजून एखादी सेवा, काहीतरी छान सेवा आहे ताई, मग मला ती पण सेवा करायची, मग तेच नारळ वापरू शकतो का, तर हो, तुम्ही ते नारळ वापरू शकता. कारण अगदी नवीन नारळ आहे, ते खूप छान आहे. गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं चालत आहे, मला नवरात पारायण करायचं आहे, किंवा मला अजून काहीतरी पारायण करायचं आहे,
मला जे काही 3 दिवसाचं आहे किंवा 21 दिवसाचं आपलं जे व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे, कुठलीही सेवा तुमची आहे, तर ते नारळ तुम्ही वापरू शकता. मग 2 सेवा होईल, मग ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता, अडचण नाही. कारण एकाच नारळावर एकाच एक सेवा करा असं अजिबात नाही. तुम्ही जर तुम्हाला माहिती की मला ही पण सेवा करायची, ती पण सेवा करायची, मग अशा वेळेस ते नारळ तुम्ही 2दा-3दा तेच नारळ वापरू शकता, अडचण नाही. आणि मग नंतर तुम्ही फोडून खाऊ शकता. कारण काय होतं ना, माझ्यावरनं सांगते, सणवार येतात लगातार, मग ते नारळ ते नारळ ते नारळ, मग ते खूप नारळ होऊन जातात. आणि त्याचं गोड करायचं असतं. मग अशा वेळेस गुरुचरित्र पारायण झालं, ते नारळ झाल्यानंतर अजून कुठेतरी सेवा असेल, ते नारळ तुम्ही सगळं वापरू शकता छानपैकी. आणि मग नंतर सगळ्या सेवा झाल्या, 2-3 सेवा झाल्या की नंतर ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी.